नाशिकच्या फुल बाजाराच्या स्थलांतरातून आता चांगलंच राजकारण तापू लागलंय। महापौरांनी फुल विक्रेत्यांचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवल्यानंतर शिवसेना फुल विक्रेत्यांच्या पाठीशी उभी राहिली, तर पालकमंत्र्यांनीही दौरा करत सणासुदीच्या दिवसात फुल बाजार हटवू नका असा सूचक सल्ला प्रशासनाला दिला। राजकीय वर्चस्ववादाच्या लढाईत फुल विक्रेत्यांची मात्र फरफट होतीये। गेल्या महिनाभरापासून शहरातील फुल बाजारावरून राजकारण तापलंय। महापौरांनी त्यांच्या प्रभागात असणारा फुल बाजार हटवण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी परिसरात पाणी साचल्याचं आणि सराफा व्यापाऱ्यांनी फुल बाजार हटवण्याची मागणी केली असल्याचं कारण दिलंय। महापौरांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना लगेच सक्रिय झाली आणि त्यांनी फुल विक्रेत्यांना पाठिंबा देत फुल बाजार हटवू नये अशी मागणी केली आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फुल बाजाराचा दौरा करून फुल बाजार हटवण्याची प्रशासनाने घाई करू नये, प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचा सल्ला दिलाय। गेल्या 15 दिवसांपासून अतिक्रमण विरोधी मोहीम आणि फुल विक्रेते यांच्यात संघर्ष सुरू आहे। नाशिक जिल्हा आहे हा तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे की नाही? मग तीर्थक्षेत्र म्हटलं पहिला जर जो अग्रक्रम येतो तो फुलांसाठी येतो। मग असा हा फुल बाजार जो आहे याची कुठेतरी योग्य प्रकारे जी आहे सोय लावली गेली पाहिजे। अनेक ठिकाणी हातगाड्या लागल्यात, पावड्याच्या गाड्या लागल्यात, अनेक ठिकाणी गाड्यांच्या पुढे गाळे बसलेत। त्यांच्या बाबतीत निर्णय का नाही? आमचं म्हणणं असं आहे, निर्णय घ्यायचा असेल, अतिक्रमण मोहीम करायची असेल तर ती सर्वांच्या बाबतीत ही सारखी असली पाहिजे। मनसेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू असताना मनसेनं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केलाय। भुजबळ यांचा दौरा राजकीय हेतून प्रेरित असल्याचा पलटवार मनसेनं केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेनेला काही गोष्टींमध्ये कुठं विरोध करायचा? तुम्हाला लगेच शिवसेना येते रस्त्यावर, लगेच राष्ट्रवादी येते रस्त्यावर, लगेच पालकमंत्री तिथे व्हिजिट करतात आणि मग कारण नसताना हा विषय चर्चेचा होतो, त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे। महापौरांनी स्थानिक पेशवेकालीन फुल बाजार हटवण्याचा निर्णय घेतल्यानं मनसे चांगलीच अडचणीत आली आहे। विरोधक आणि शिवसेनेच्या हाती फुल बाजाराच्या निमित्तानं आयतं खोलीत सापडलंय। त्यामुळे सत्ताधारी मनसे फुल विक्रेत्यांची फरफट थांबून त्यातून कसा मार्ग काढते याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।